उत्तराखंडमध्ये लागू होणाऱ्या UCC कायद्यामुळे धर्मांतर आणि लव जिहादला बसणार आळा। भाजपची सत्ता असलेल्या उत्तराखंड राज्यातील विधानसभेत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी समान नागरी कायद्याचा मसुदा मांडला। हा मसुदा मंजूर झाल्यावर त्याचे कायद्यात रूपांतर होईल। यामुळे जबरदस्तीने धर्मांतर करून विवाह करणे आणि लव जिहाद यावर आळा बसणार आहे। हा कायदा लागू होणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरेल। या 202 पाणी विधेयकात विवाह, घटस्फोट, जमीन, मालमत्ता आणि वारसा हक्कासाठी समान कायदे प्रस्तावित करण्यात आले आहेत। या विधेयकात विवाहासाठी मुलांचे किमान वय 21 तसेच मुलींसाठी 18 अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे। 1 महिन्याच्या आत विवाहाच्या नोंदणीसाठी अर्ज न केल्यास 25,000 रुपये दंड आकारला जाणार आहे। मुस्लिम समाजात मासिक धर्म सुरू होणे हे मुलीचे लग्नाचे किमान वय मानले जाते। मात्र या विधेयकानुसार मुस्लिमांनाही विवाहासाठी ही वयोमर्यादा लागू असणार आहे। घटस्फोट हा परस्पर दोघांच्या संमतीनेच होणार, परंतु किमान 1 वर्षाहून अधिक काळ वेगळे राहणे त्यांना आवश्यक आहे। याचे उल्लंघन केल्यास 50,000 रुपये दंड आणि 6 महिने कारावास होऊ शकतो। ही तरतूदही मुस्लिम समाजाला लागू असणार आहे। त्याचबरोबर एकापेक्षा अधिक महिलांशी विवाह करणे तसेच मानसिक, शारीरिक अत्याचार करून धर्मांतर घडवून विवाह करणे कायद्याने गुन्हा असेल। तसेच मुस्लिम समाजातील हलाल पद्धतीवरही बंदी असेल। या बंदीचे उल्लंघन केल्यास 3 वर्षे तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे। हा दखलपात्र गुन्हा असेल। लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असतील तर 1 महिन्याच्या आत निबंधकांकडे नोंदणी करणे सक्तीचे आहे। अन्यथा 1 महिन्यापर्यंत तुरुंगवास किंवा 10,000 रुपये दंड व दोन्हीही शिक्षा ठोठावण्यात येईल। या नातेसंबंधात महिलेला जोडीदाराने सोडले तर महिला पोटगीसाठी न्यायालयात जाऊ शकते। अशा नातेसंबंधातून जन्माला आलेल्या मुलांना कायदेशीर मानले जाईल असे देखील या मसुद्यात म्हटले आहे। अशाच इतर व्हिडिओंसाठी पाहत रहा हिंदुस्तान पोस्ट।